बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला शुभेच्छा सुद्धा आल्या, की अशा प्रकारे उपक्रम कोणी राबवला नव्हता. जर का त्यांना ₹100 ची वस्तू असेल, तर आम्ही ती त्यांना बियाणाचं हे असेल, तर आम्ही त्यांना ते ₹60 किंवा ₹65 मध्ये द्यायचो आणि वरचे ₹35 आम्ही इतर कुठल्यातरी माध्यमातून उभं करून द्यायचो. आणि त्या उत्पन्न जर का आपण पाहिलं, त्या मतदारसंघात प्रामुख्याने शेती हा भातशेतीचा संपूर्ण मतदारसंघामध्ये पीक घेतलं जातं. असे अनेक आमचे 2-4 गाव आहेत. उदाहरणार्थ आमचं शिरवली, शिरसवणी ह्या ठिकाणी डोंगरला लागून काही लोकांनी आता बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करण्याचं हे केलंय. ती फुलांची असेल किंवा भाजीपाला असेल, अशा अनेकशा गोष्टी करायचा प्रयत्न करतायत. यशस्वी होत आहे कारण की ते होऊ शकतं. तर आमचं असंही चाललंय भविष्यामध्ये, की तरुणांना शेतीमध्ये गटशेती कशी करता येईल, यासाठी आम्ही एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्यासाठी घेऊ शकतो. अगदी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे या ठिकाणचा. भात शेतीवरती या ठिकाणी सगळ्यात जास्त भर दिला जातो. त्याचबरोबर फुलशेती आणि इतर शेतीसाठी देखील या उमेदवाराचं असं म्हणणं आहे, की मी निवडून आलो तर हे नक्की करेल. पण मुद्दा येतो एकच, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण योग्य शिक्षण मिळालं तर या ठिकाणची घडणारी पिढी ही पुढचं भविष्य ठरू शकते.